कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्न वाढ आणि इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी कार्य करणाऱ्या शेतकरी व संस्थांसाठी कृषी विभागाकडून लाखो रुपयांचे मानाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 2025साठी विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले असून इच्छुकांनी 31 जानेवारीपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे. कृषी विभागामार्फत शेती, फळबाग, कृषी संलग्न व्यवसाय तसेच कृषी प्रसार व संघटनात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमुळे प्रगतिशील शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहनासोबतच सामाजिक सन्मान मिळणार असून इतर शेतकऱ्यांनाही नव्या प्रयोगांसाठी प्रेरणा मिळणार आहे. यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार रोख 3 लाख रुपये, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रिय पुरस्कार रोख 2 लाख रुपये, शेतीमित्र पुरस्कार रोख 1,20,000 रुपये, उद्यान पंडित पुरस्कार रोख 1 लाख रुपये, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार सर्वसाधारण व आदिवासी गट 44,000 रुपये, तसेच युवा शेतकरी पुरस्कार वयोमर्यादा कमाल 40 वर्ष 1,20,000 रुपये देण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये रोख रकमेसह स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्काराचा समावेश राहणार आहे. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असणे आवश्यक असून शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असावा. कृषी क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य, अधिक नफा, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे कार्य केलेले असावे. कृषी पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.